व्यवस्थापन, त्यांची गुणवत्ता कशी टिकवणे या सगळ्या बाबतीवर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध झालेले पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ॲग्रिकल्चर कॉलेज नागपूरचे डॉक्टर राहुल वडसकर व डॉक्टर हरीश सवाई यांचं मी या परिसंवादासाठी स्वागत करतो आहे. तसंच आपल्याला कापूस या पिकाची गुणवत्ता कशी टिकून राहावी व गुणवत्ता कशी वाढवावी याबद्दल मार्गदर्शन करणार. नंतर सिरकॉटचे सेंटर कॉटन रिसर्चचे डॉक्टर शुक्ला आणि डॉक्टर मंगेश्वरन. तर सर्वप्रथम मी राहुल वडसकर सरांना विनंती करतो की त्यांनी कीड व कीडनाशक त्याचे कसं आपण नियंत्रण करावं याविषयी आमच्या शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करावे. आजच्या या ॲग्रोव्हिजन 2018 अंतर्गत शेतकऱ्यांसाठी जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे त्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार. माझं नाव डॉक्टर राहुल वडसकर. मी कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय नागपूर येथे कार्यरत आहे आणि आज कपाशीवरील गुलाबी बोंडअळी त्याचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी अगदी थोडक्यात तुम्हाला माहिती करून देणार आहे. आता कपाशीचा जर विचार केला तर जगामध्ये विविध जागी वेगवेगळ्या किडींची नोंद झालेली आहे. 1000पेक्षा जास्त, जवळपास 1300. भारताचा विचार केला तर 160. महाराष्ट्र त्या मानाने सुदैवी आहे. आपल्या इथे फक्त 25 किडी महत्त्वाच्या आहेत आणि त्यातल्या त्यात जर विचार केला तर 8 ते 10 अशा आहेत ज्यांच्यामुळे दरवर्षी आपल्याला त्रास होतो. मग त्याचं वर्गीकरण बघितलं तर रस शोषण करणाऱ्या किडी आपल्याला माहीत आहे, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, काही भागात कोळी आणि नंतर पाती, फूल आणि कळी किंवा नंतर बोंडाची अवस्था आली की तेव्हापासून येणाऱ्या 3 महत्त्वाच्या किडी, एक ठिपक्याची बोंडअळी, एक हिरवी बोंडअळी आणि आजचा महत्त्वाचा विषय असलेली गुलाबी बोंडअळी. तर या गुलाबी बोंडअळीमुळे जे नुकसान होतं, मागे जे फोटोग्राफ्स आहेत तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता की या अळ्यांमुळे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान व्हायचं. मग त्याच्यानंतर 2002मध्ये बीटी कपाशी आली आणि हा प्रश्न सुटला. पण बीटीचं हे जे तंत्रज्ञान होतं ते तसंच्या तसं आपण आत्मसात केलं नाही. त्यातल्या काही बाबी आपण सोडून दिल्या, काही घेतल्या. त्यामुळे हळूहळू असं वाटायला लागलं की याच्यामध्ये अळी अजूनही दिसते आहे. आता गुलाबी बोंडअळीचा जर विचार केला तर ही गुलाबी बोंडअळी आपल्या भारतातलीच आहे, म्हणजे आपण दुसऱ्यांना दिलेली देण आहे, इथून त्याचा सगळीकडे प्रसार झाला. मग गुलाबी बोंडअळीचा त्रास कशामुळे होतो आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याला पर्यायी खाद्य पिकं फारसे नाही. एक भेंडी, आंबाडीसारखे जर पिकं सोडले तर याचा सगळा जो भर आहे तो आहे कपाशीवर. त्यामुळे कपाशीवर या अळीचा जरा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, अंड्यामधनं अळी निघाली की ती थेट फुलाच्या आतमध्ये किंवा बोंडाच्या आतमध्ये निघून जाते आणि एकदा बोंडाच्या आतमध्ये गेली की मग त्याला व्यवस्थापन करायला अतिशय कठीण होतं. म्हणून एक तर प्रादुर्भाव लक्षात येत नाही म्हणून, आणि प्रादुर्भाव लक्षात आल्यावरती अळी फुलाच्या किंवा बोंडाच्या आतमध्ये असल्यामुळे त्याचं व्यवस्थापन कठीण असल्यामुळे या किडीचं व्यवस्थापन जे आहे ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने थोडंसं किचकट असल्याचं आपल्याला दिसून येतं. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर सर्वेक्षण करणं. सर्वेक्षण म्हणजे शेतात जाऊन निरीक्षण घेणं की आपल्या शेतात अळी आहे का, अळी असेल तर त्याचं प्रमाण किती आहे. पण सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसून येतं की शेतकरी शेतामध्ये जरी जात असले नियमित तरी किडींच्या रोगांच्या बाबतीमध्ये निरीक्षणं घेत नाहीत आणि प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यावर त्यांना लक्षात येतं. त्यामुळे दुहेरी खर्च येतो. एक असा की पहिले जो अळीनी प्रादुर्भाव केलेला आहे तो, आणि दुसरा असा की त्याच्यानंतर जे महागाची औषधं त्यांना फवारणी करावी लागते ते. म्हणून योग्य वेळ जर साधली तर हा जो खर्च आहे आणि हा जो होणारं नुकसान आहे हे टाळू शकतं. याच्यावरच आपला भर होणार आहे. आता बीटी कपाशी आली, सगळ्या बोंडअळ्यांचा प्रश्न सुटायला हवा होता. पण हळूहळू कालांतराने असं दिसून आलं की या बीटीमध्ये असलेलं जे विष आहे त्याच्या प्रतीसुद्धा या अळ्यांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. जसं आपल्या घरी लहान बाळ असतं ना, पहिले त्याला डोळे मोठे केले तरी तो घाबरतो, मग एखादा जोरात ओरडलं तरी घाबरतो, मग एखादा फटका द्यावा लागतो मग घाबरतो, मग हळूहळू तो निगरगट्ट होतो, त्याला फरक पडत नाही. तसंच या अळीचं झालं आहे. पहिले सगळ्या अळ्या मरायच्या, हळूहळू आता असं दिसून आलं आहे की बीटी कॉटनमध्ये विष असूनसुद्धा या अळ्या आता मरत नाहीत. याला कारण असं आहे की या किडींमध्ये या विषाप्रती प्रतिकारशक्तीची निर्मिती झालेली आहे. आणि 2009-10मध्ये जो आपला BG1 होता त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती दिसून आली आणि 12-13मध्ये आपल्याला असं दिसून आलं की BG2मध्ये सुद्धा अळ्यांचा प्रादुर्भाव दिसतो आहे. आणि विशेषतः गुजरातमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त दिसून आला. गुजरातमध्ये सगळीकडे बोंब झाली की अरे आता बीटी कापूस आपल्या हातातून जाणार, मग आपल्याला पर्यायी पीक
जसं गुजरातच्या बाबतीत होतं तसंच आपल्या बाबतीतसुद्धा आहे. उद्या जर आपण हा विचार केला तर 97% आपण बीटी कपाशी लावतो आहे. उद्या जर बीटी कपाशीचं तंत्रज्ञान फेल झालं तर आपल्या जो पर्यायी पीक व्यवस्थासुद्धा नाही. त्यामुळे आपल्याला हे जर तंत्रज्ञान चालवायचं असेल तर काही बाबींवर विशेष करून भर देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या बाबी कुठल्या आहे हे आपण पाहणार आहे. मागच्या वर्षीचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणतः 40 ते 90% बोंडांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव होता. विशेषतः ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर हा प्रादुर्भाव अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढला होता. आणि उत्तर भारताचा विचार केला तर तिथे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावच नाही. आता पतंग याचे जे असतात ते बदामी रंगाचे असतात, त्याच्या पाठीवर काळे ठिपके असतात. पतंग सर्वसाधारणपणे आपल्याला दिसत नाहीत, पण यांचं मुख्य काम असतं पीक, पात्या, फुलं आणि बोंडांवर जेव्हा असतं तेव्हा त्याच्यावर अंडी घालणं. आता ही जी अंडी असतात ती साधारणतः अशी पांढरट पिवळसर, लांबुळकी, मोतिया रंगाची असतात. चपटी असतात, अतिशय छोटी असतात. त्यामुळे सर्वसाधारणपणे जसा पतंग नजरेस पडत नाही तसंच अंडीसुद्धा दिसत नाही. पतंगांची सक्रियता असते रात्री 9 ते सकाळी 1-2पर्यंत. त्यावेळी तर आपण शेतात बघू शकत नाही की पतंग आहेत किंवा नाही. तसंच अंड्यांचं आहे. अंडे अतिशय छोटे असतात. मग तो जो आपला भिंग असतो की नाही, त्या भिंगाचा जर वापर केला तर मग अंडी दिसू शकतात, अन्यथा ही पण शक्यता नाही. आणि अंडी जी असतात ती साधारणतः एकट घातलेली असतात किंवा 3-4 अंडी एका जागी घातलेली असतात. मग आता याच्यामधनं येणारी जी अळी आहे ती पांढरट पिवळसर असते. सुरुवातीच्या 2 अवस्था, त्याच्यामध्ये 4 अवस्था असतात, त्याच्यातल्या 2 अवस्था ह्या पांढरट पिवळसर असतात. मग आता रंग जर पांढरट पिवळसर आहे तर त्याला गुलाबी बोंडअळी का म्हणायचं? याला कारण असं आहे की ती अळी जेव्हा 3ऱ्या अवस्थेत जाते तर तेव्हा त्याचा रंग गुलाबी किंवा शेंद्री होतो. तो जो वैशिष्ट्यपूर्ण रंग त्याला 3ऱ्या किंवा 4थ्या अवस्थेत येतो, म्हणून त्याला आपण म्हणतो गुलाबी बोंडअळी किंवा शेंद्री बोंडअळी. याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर सुरुवातीला अळी अशी पांढरट पिवळसर रंगाची असते आणि नंतर मग हळूहळू असा त्याचा गुलाबी रंग आपल्याला दिसायला लागतो. आता कोश जे आहे तर कोश हे जमिनीत असतात, ढेकळाखाली किंवा खाली जो कपाशीचा पालापाचोळा पडलेला असतो तिथे आपल्याला याचे कोश दिसून येतात. आणि हा आहे या गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम. एक जीवनक्रम पूर्ण व्हायला सर्वसाधारणपणे 25 ते 30 दिवस, 1 महिन्याचा कालावधी लागतो, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये अंडी साधारणतः 3 ते 6 दिवसांचा कालावधी असतो, अळी 9 ते 14 दिवस, कोशावस्थेचा विचार केला तर 8 ते 13 दिवस, आणि पतंग जे असतात ते 8 ते 15 दिवस असतात. अशा प्रकारे 1 महिन्यात साधारणतः या अळीची एक पिढी पूर्ण होते. मग आता नुकसानीचा प्रकार हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. मी जसं सांगितलं की प्रौढ किंवा पतंग ज्याला म्हणतो आणि अंडी अवस्था सहजासहजी दिसत नाही, तसंच अळीच्या बाबतीत आहे. अंड्यामधनं अळी बाहेर आली की ती थेट फुलाच्या आतमध्ये शिरते. पण आता ती लपून जरी असली तरी ती त्याच्यामागे एक आपला मोहरा सोडते. ते असं की ज्या फुलाच्या आतमध्ये अळी आहे त्या फुलाचं तोंड ती बंद करते. त्यामुळे बंद गुलाबाच्या कळीसारखं कपाशीचं जर फूल दिसलं, ज्याला डोमकळी म्हणतात, तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला इथे बाजूला जी दिसते आहे तशी छोटी अळी निश्चित दिसणार. त्यामुळे डोमकळ्यांची संख्या जर आपल्या शेतात दिसत असेल तर अशी फुलं उघडून पाहणे, आणि अळी जर असेल तर ती अळी मारून टाकणे किंवा फूल तोडून नष्ट करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्या जे डोमकळ्या शेतात दिसायला लागल्या की आपण अंदाज बांधू शकतो की आपल्या शेतामध्ये या बोंडअळीचा प्रादुर्भाव हा सुरू झालेला आहे. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लहान कळी जी असते साधारणतः 8-10 दिवस वयाची, त्याच्यामध्ये जर प्रादुर्भाव असेल तर ही जी फुलं आहेत ही गळून पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिकदृष्ट्या नुकसान होतं. हे होऊ नये याच्यासाठी डोमकळ्यांवर लक्ष ठेवणं, ज्याला आपण सर्वेक्षण म्हणतो आहे, ते अत्यंत आवश्यक आहे. आणि नंतर मग थोडी अळी मोठी झाली की तो जो अपरिपक्व कापूस असतो किंवा सरकी असते ते ती खाणं सुरू करते. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये फक्त कापूस खाते, पण एकदा बोंड मोठं झालं, अळी मोठी असली की ती फक्त सरकी खाते. कापसाचं वजन कशात आहे? सरकीमध्ये. आणि सरकीच्या बिया खाऊन घेतला म्हणजे तुमचा उतारा हळूहळू कमी होत जातो. आणि असं नाही की एक बोंड आहे म्हणजे एकच अळी असेल. एका बोंडामध्ये 1 पासून 10पर्यंत अळ्यासुद्धा दिसू शकतात. प्रादुर्भावाची तीव्रता जितकी जास्त तेवढं नुकसान हे जास्त असू शकतं. म्हणून या किडीवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. आणि किडीचा प्रादुर्भाव असला तर काय होईल, जे बोंड असतात ते अकाली उघडतात. त्यामुळे कपाशीची जी गुणवत्ता आहे, रुईची जी गुणवत्ता आहे ती खराब झालेली असते. बियाण्यामधलं तेलाचं प्रमाण कमी झालेलं असतं. आणि एवढंच नाही तर ते बियाण्याची जी उगवण शक्ती असते तीसुद्धा कमी होते. नॉन बीटी तसंही आपण लावत नाही, पण बियाण्यांचं वजन कमी होणं हा सगळ्यात मोठा नुकसानीचा प्रकार आहे. हिंदीमध्ये एक म्हण आहे
त्याला म्हणतात दिखने में छोटन लागे पर घाव करे गंभीर. याचा अर्थ असा आहे दिसायला छोटासाच किडा आहे पण नुकसान करण्याची याची क्षमता अतिशय जास्त आहे. म्हणून या किडीकडे लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता बोंडाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कोशावस्थेत जाण्यासाठी अळी बोंडाला वर असं एक छोटंसं छिद्र पाडते आणि त्याच्यातनं ती बाहेर येते. त्याचं खाऊन झालं की मग त्याच्यातनं ती बाहेर येते आणि खाली पालापाचोळ्यामध्ये कोशावस्थेत जाते. जेव्हा बोंडावर अशी छिद्र तुम्हाला दिसायला लागतात तेव्हा तुम्ही हे गृहीत धरू शकता की आपल्या बोंडामध्ये या बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे. ही काही लक्षणं आहे ज्याच्या भरोशावर आपण सांगू शकतो, सर्वेक्षण करू शकतो आणि पीक संरक्षणाची उपाययोजना आपण करू शकतो. आणि नंतरच्या काळामध्ये जिथे प्रादुर्भाव झाला आहे अशा जागी रंगीत कापूस दिसणं, अर्धवट उमललेली किंवा कीडग्रस्त सरकी ज्याला आपण जोड्याचा कापूस म्हणतो असं जेव्हा दिसून येतं तेव्हा बराच उशीर झालेला असतो. मग आता ही झाली किडीची ओळख आणि नुकसानीचा प्रकार. पण आता बीटी कापूस असल्यावरही याचा प्रादुर्भाव का दिसतो आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपल्या भागामध्ये शक्यतो ज्यांच्याकडे ओलिताची सुविधा आहे ते सर्व शेतकरी दीर्घ कालावधीचं म्हणजे 180पेक्षा जास्त कालावधीचं वाण लावतात, ज्याला आपण हायब्रिड किंवा संकर म्हणतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे ते मेपासून लागवड करतात, ज्यांच्याकडे थोडी आहे ते जूनमध्ये, ज्यांचा कोरडवाहू कापूस आहे ते जुलैमध्ये चांगला पाऊस आल्यावर, म्हणजे टप्प्याटप्प्याने कपाशीची पेरणी होते. त्यामुळे सलग कालावधीसाठी कळ्या, फुलं आणि बोंडं या किडीसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे याचं जे नुकसान आहे ते दिवसेंदिवस वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पूर्व हंगामी म्हणजे प्री मान्सून किंवा मेच्या पहिल्या पंधरवड्यात होणारी कापसाची लागवड. यावेळेस बियाणं उपलब्ध करून देतानाच बियाणं उशिरा उपलब्ध करून दिलं जेणेकरून पूर्व हंगामी किंवा प्री मान्सून कापसाची लागवड होणार नाही. मग दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या बीटी कापसासोबत एक छोटं पाकिट अजून भेटतं, त्याला म्हणतात नॉन बीटी रेफ्युजिया किंवा मराठीत सांगायचं तर आश्रय पीक. हे आश्रय पीक कशासाठी आहे तर अळीसाठी आहे. अळीनी त्याच्यावर यावं खावं हे अपेक्षित आहे पण शेतकऱ्याला वाटतं की त्याच्यावर अळी येणार, नुकसान होणार, लावणार नाही. तर सर्वसाधारणपणे तुम्ही जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की 100 शेतकरी असतील तर त्या 100पैकी 2 शेतकऱ्यांनी लावलेली असेल तर लावली असेल, बाकी अजूनही नॉन बीटीची लागवड करत नाहीत. नॉन बीटीमध्ये थोडंसं नुकसान अपेक्षित आहे हे मी मान्य करतो, पण हे तंत्रज्ञान जर आपल्याला समोर चालवायचं असेल तर तेवढं नुकसान आपल्याला सहन करावं लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्यामध्ये जो प्रादुर्भाव पहिले सुरू होतो कारण त्याच्या आतमध्ये विष नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला कळतं की प्रादुर्भाव सुरू झालेला आहे. आपल्या मुख्य पिकालासुद्धा जर प्रादुर्भाव वाढला तर वाचवायसाठी पीक संरक्षण करणं आवश्यक आहे. त्यामुळे नॉन बीटीची लागवड करणं आवश्यक आहे. पण ही न झाल्यामुळे आपल्याला असं दिसून येत आहे की आता या अळीचा प्रादुर्भाव आपल्या इथे वाढतो आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या झाडामध्ये जे विष आहे ते सर्व घटकांमध्ये सारखंच आहे असं नाही. विशेषतः फुलामध्ये, बियांमध्ये याचं प्रमाण कमी असतं, कच्च्या बियांमध्ये विशेषतः. त्यामुळे तिथे अळी जी आहे ती खाल्ल्यावरही सहजासहजी मरत नाही. हे एक त्याच्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. मगाशी अजून एक सांगितलं की या किडीमध्ये या विषाप्रती रेझिस्टन्स पॉवर किंवा प्रतिकारशक्तीसुद्धा निर्माण झालेली आहे, ते तिसरं महत्त्वाचं कारण. आणि आपला जो भाग आहे विशेषतः विदर्भातला हा कोरडवाहू प्रदेश आहे, पाण्याची सोय नसते, तापमान जास्त असतं. तर अशावेळी एक अजून गोष्ट दिसून आली आहे की जेव्हा पाऊस कमी असतो, तापमान जास्त असतं, तेव्हा हे जे विषाची निर्मिती असते किंवा त्याचं जे प्रमाण असतं ते क्षमतेपेक्षा थोडं कमी असतं. त्यामुळे आपल्या भागामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसून येतो आहे. आता याच्या व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट मी सांगितलं की शेतकऱ्यांना प्रादुर्भाव आहे किंवा नाही हे पटकन लक्षात येत नाही. मग पटकन लक्षात आलं नाही म्हणजे वेळेवर उपाययोजना होणार नाही, वेळेवर उपाययोजना झाली नाही म्हणजे नुकसान होणार. हे अच्छा, याच्या व्यतिरिक्त उपाययोजना जी करतात त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं सगळ्यात आवडती फवारणी आहे ॲसिफेट अधिक मोनोक्रोटोफॉस. तुम्ही 10 शेतकरी घेतले तर 10पैकी 8 लोक हे सांगणार की पहिली फवारणी आम्ही मोनोक्रोटोफॉस अधिक ॲसिफेट मारलं. आता हे जे आहे हे अतिशय जहाल कॉम्बिनेशन आहे. याच्यामुळे फायदा कमी आणि नुकसान जास्त होतं. जेवढ्या मित्रकिडी आहेत त्या सगळ्या मरून जातात आणि मग त्यामुळे नंतर अळी जेव्हा येईल तर त्याला नैसर्गिक जो नियंत्रण व्हायला हवं ते होत नाही आणि नुकसान अतिशय जास्त होतं. अच्छा, मोनोक्रोटोफॉसचा वापर कीटकनाशक कमी आणि टॉनिक म्हणून जास्त होतो की मोनो फवारलं की झाडं हिरवेगार दिसतात, शेतकऱ्याला छान वाटतं. पण टॉनिक वापरायचं असेल तर बाजारामध्ये पाण्यात विरघळणारी खूप सारी खतं उपलब्ध आहे, जमिनीतून देऊ शकता. पण मोनोचा टॉनिक म्हणून वापर होऊ नये. त्याचा जर वापर झाला तर फायदा कमी आणि नुकसान हे जास्त होत आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांच्याकडे आपण फरदड घेतो.
म्हणजे सर्वसाधारणपणे आपण असं गृहीत धरलं की 6 महिन्याचं कपाशीचं पीक आहे, तर जूनपासून डिसेंबरपर्यंत कपाशी घरी यायला हवी. पण जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये सुद्धा आपल्याला कपाशी दिसून येते. हा जो फरदडीचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे वर्षभर या किडीला खाद्यपुरवठा उपलब्ध आहे. मग आता उरले मे आणि एप्रिल आणि मे, तर या कालावधीमध्ये तुमचा कापूस असतो जिनिंग मिलला, तिथे कच्चा प्रोसेस न केलेला कापूस पडून असतो, तिथेसुद्धा या किडींच्या अवस्था असतात. अशा प्रकारे वर्षभर या किडीचं जे चक्र आहे ते सुरू असतं, संख्या वाढत जाते आणि मग याला नियंत्रण करणं हे अतिशय कठीण होत आहे. म्हणून आपल्याला या किडीच्या या जीवनक्रमामध्ये जर खंड दिला तर व्यवस्थापन करता येईल. व्यवस्थापनासाठी उपाय अतिशय सोपे आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गावामध्ये पक्षनिहाय वैयक्तिक कितीही मतभेद असले तरी वाणाच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी एका जागी बसून एका वाणाची जर निवड केली तर आपल्याला अतिशय चांगला फायदा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वाणाची निवड करत असताना मध्यम कालावधीचं म्हणजे साधारणतः 140 ते 160 दिवस या कालावधीचं जर आपण वाण घेतलं तर कपाशी लवकर हाती येईल आणि त्याचा जो अळीचा जीवनक्रम आहे त्याला खंड बसायला मदत होईल. जास्त कालावधीचे वाण घेतले, वेगवेगळ्या लावलं तर हा प्रादुर्भाव असाच सुरू राहतो. त्याच्या व्यतिरिक्त मी मगाशी बोललो की आंबाडी किंवा भेंडी अशीच खाद्यपिकं आहे, त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे कपाशीची फेरपालट करायची. जिथे शक्य नाही तिथे कमीत कमी भेंडी किंवा आंबाडीसारखे पीक कपाशीच्या आधी किंवा कपाशीच्या नंतर कृपा करून घेऊ नका, जेणेकरून त्याला पर्यायी खाद्य भेटेल. त्याच्यानंतर न विसरता नॉन बीटीची लागवड करणं आवश्यक आहे. आता बियाण्याचं जे पाकिट आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे. एकामध्ये बीटी आणि नॉन बीटीचं पाकिट वेगळं येत आहे, एका याच्यामध्ये नॉन बीटी त्या डब्यातच मिसळलेलं आहे. अशा जागी काळजी करायचं कारण नाही, तिथे नॉन बीटीची लागवड आपोआप होते आहे. पण जिथे अजूनही नॉन बीटीचं पाकिट वेगळं भेटतं आहे त्याच्या 2 ओळी तुमच्या पिकाच्या सभोवताल लावणं आवश्यक आहे. कारण हे तंत्रज्ञान जर आपल्याला चालवायचं असेल तर न विसरता थोडंसं नुकसान होत असेल तरी नॉन बीटीची लागवड ही झालीच पाहिजे. मग आता लक्ष केव्हापासून ठेवायचं? लक्ष ठेवायचं पीक कळी फुलोरा अवस्थेत आल्यापासून. आणि मग प्रत्येकाला कामं असतात, तेवढा वेळ देऊ शकत नाही. मग ऑब्झर्वेशन घेणं किंवा निरीक्षणं घेणं हे शास्त्रज्ञांचं काम आहे? अजिबात नाही. वेळ अतिशय कमी लागतो. एका हेक्टर क्षेत्रामधून तुम्ही फक्त 10 झाडं जरी काळजीपूर्वक बघितले तरी तुम्हाला अंदाज येऊ शकतो की आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव आहे किंवा नाही. एका झाडावर तुम्ही एक जरी बोंड बघितला, एका एकरातले 10 बोंड बघितले किंवा 10 फुलं बघितले तरी तुम्हाला कळतं. आपल्या घरी गृहिणी भात करते ना, आता तर कुकरचा जमाना आला, पण पहिले जेव्हा गंजात भात शिजवायचे ते काय करायचे, त्याच्यातलं एक दाणा काढून पाहिजे, दाबून बघायचे. मराठीत म्हण आहे ना, शीतावरून भाताची परीक्षा. तसे 10 ते 12 बोंड जरी आपण बघितले तर आपण हे सांगू शकतो की प्रादुर्भाव आहे किंवा नाही, फवारणी करायची गरज आहे किंवा नाही. यावेळेस असं झालं की प्रादुर्भाव आला वाढला, मागच्या वेळेस नुकसान झालं, आता नुकसान होऊ द्यायचं नाही. पहिलेपासून अनावश्यक फवारण्यासुद्धा झाल्या. ही बाब चांगली नाही. आपल्या इथला शेतकरी कोरडवाहू आहे, त्याचं उत्पन्न जास्त नाही, त्यामुळे त्याला अनावश्यक खर्चात पडायची गरज नाही. त्यामुळे या काही बाबी आपल्याला शिकून घ्याव्या लागतील. त्याच्यासाठी कृषी विद्यापीठ आहे, कृषी विभाग आहे, यांची तुम्ही मदत घेऊ शकता. क्रॉपसॅप नावाचा प्रकल्प आहे, त्याच्या अंतर्गत प्रशिक्षण होतात. शेतकरी प्रशिक्षणमध्ये जायचं, तिथे तुम्हाला या विषयाची जर तुम्ही माहिती करून घेतली तर तुम्हाला फायदा होईल. जर समजा लक्षातच नाही आलं अंडी अवस्था, अळी अवस्था, पतंग, तर त्याच्यासाठी अजून एक चांगला पर्याय आहे. तो पर्याय म्हणजे फिरोमोन सापळ्यांचा वापर. फिरोमोन सापळे सगळ्यांनी बघितलेले आहे. याच्यामध्ये जो दिसतोय ना हा फोटो, हा आहे फिरोमोन सापळे, ज्याला कामगंध सापळे असं सुद्धा म्हणतात. हा काय करतो, याच्यामध्ये एक वडी असते म्हणा किंवा रबरची ट्यूब असते, त्याच्यामधनं एक विशिष्ट प्रकारचा गंध बाहेर येतो. त्याच्याकडे पतंग आकर्षित होतात, नर पतंग. त्यांना असं वाटतं की मादी तिथे आहे. मग याचा फायदा काय, तर याच्यामध्ये येणाऱ्या पतंगांची संख्या जी आहे ती आपण बघायची आणि त्याच्यावरून आपल्याला प्रादुर्भावाचा अंदाज येऊ शकतो. पण आता यावर्षी फिरोमोन सापळे जरी जास्त वापरला गेले तरी काही बाबींकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट, तो चांगल्या उंच जागी लावावा, आजूबाजूला मोकळी जागा असावी. उंच म्हणजे किती, तर पिकापेक्षा साधारणतः 1 ते 1.5 फूट उंच असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण किती तारखेला लावला हे लिहून ठेवायला पाहिजे. जसं आपल्या औषधाची एक्सपायरी असते ना, तसंच त्याच्या आतमध्ये जो रबरचा सेप्टा असतो त्याचीसुद्धा एक्सपायरी असते. त्यामुळे ती किती तारखेपर्यंतची आहे किंवा किती दिवसाची, त्या कालावधीनंतर तो सेप्टा बदलवणं आवश्यक आहे. तो लावताना हाताचा त्याला स्पर्श व्हायला नको. प्लास्टिकमध्ये असतानाच त्याला आपण लावायचा, जेणेकरून त्याचा जो प्रभाव आहे तो कायम राहील. आणि त्याच्यानंतर मग काम अतिशय सोपं आहे. रोज त्याच्यामध्ये आलेल्या पतंगांची संख्या पाहायची आणि ज्या दिवशी सलग 3 दिवस
8 ते 10 पतंग तुम्हाला त्या सापळ्यात दिसून आले तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आता आपल्याला फवारणी करण्याची गरज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जसं आपण निरीक्षण घेण्यासाठी आहे तसं मोठ्या प्रमाणावर जर नर पतंग आपल्याला अटकवून मारायचे असतील तर हेक्टरी 5च्या जागी आपण 20पर्यंत फिरोमोन सापळे लावू शकतो. एक सापळा साधारणतः 35 रुपयाचा आहे. एक फवारणीच्या खर्चाचा विचार केला तर हा खर्च कितीतरी कमी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याची जी टोपी आहे ती तर परत परत वापरता येते. फक्त ती 10-12 रुपयाची आतमधली जी ल्यूर आहे किंवा काकडी आहे तीच आपल्याला बदलवायची आहे. म्हणजे अतिशय कमी खर्चामध्ये आपल्या घरी एक शास्त्रज्ञ आहे जो तुम्हाला सांगेल की आता फवारणीची वेळ आहे किंवा नाही. आणि हे सगळं आपण कशासाठी करतो आहे तर आपल्याला हे बघायचं आहे की आपल्या शेतामध्ये किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली किंवा नाही. शेत आलं, पीक आलं म्हणजे कीड येणार, पण किडीचं प्रमाण किती आहे हे पाहणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. याला कारण असं आहे की एकट दुकट कीड असेल तरी फवारणी करणं योग्य नाही. त्यामुळे फवारणीचा खर्च जास्त होईल आणि त्याचा होणारा फायदा हा कमी. म्हणून आपण असं ठरवलेलं आहे की फिरोमोन सापळ्याचा किंवा कामगंध सापळ्यांचा विचार केला तर 8 ते 10 पतंग प्रति सापळा सतत 3 दिवस. जर आपण फुलांच्या बाबतीत जर बघितलं तर 10 पैकी 1 फुलामध्ये डोमकळी किंवा बंद तोंडाचं फूल किंवा ज्या फुलामध्ये अळी दिसते आहे असं प्रमाण म्हणजे 10% जर असेल तरीसुद्धा आपल्याला फवारणी करायची आहे. आणि बोंडांच्या बाबतीत जर विचार केला तर 10 बोंड जेव्हा आपण फोडून बघतो आहे बाहेरून प्रादुर्भावाचं लक्षण लक्षात येणार नाही. त्यामुळे आतमध्ये बोंड फोडून बघितल्यानंतर जर 10 पैकी एका बोंडामध्ये जरी अळी दिसून आली तरीसुद्धा आपल्याला पीक संरक्षणाची उपाययोजना हाती घ्यायची आहे. अजून एक काय करता येईल, जेव्हा प्रादुर्भावग्रस्त फुलं किंवा बोंड आपल्याला दिसतात असे बोंड तोडून आपण फुलं तोडून आपण नष्ट करू शकतो, जेणेकरून नंतर किडींची जी संख्या वाढणार आहे त्याला अटकाव होऊ शकतो. अजून एक गोष्ट तुम्ही बघितली असेल, या कालावधीमध्ये व्हॉट्सअपचा अतिशय चांगला वापर झाला आणि 200 रुपयामध्ये गुलाबी बोंडळीचं संपूर्ण व्यवस्थापन. काय करायचं, पिवळ्या रंगाचा तेलाचा डब्बा घ्यायचा, त्याला पिवळा रंग मारायचा, आतमध्ये 1000 वॅटचा हॅलोजनचा लाईट लावायचा, झालं. इतकं सोपं असतं तर खरंच कुठल्याही शास्त्रज्ञाची किंवा शिक्षणाची गरज नव्हती. पण या गोष्टीचा प्रचार प्रसार आणि वापर मोठ्या प्रमाणावर झाला. याबाबत एक शास्त्रज्ञ म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की हा जो उजेड आहे किंवा प्रकाश आहे त्याच्याकडे फक्त गुलाबी बोंडळीच नाही, अनेक प्रकारचे अनेक किडे आकर्षित होतात. हा फोटो मुद्दाम मी इथे तुमच्याजवळ लावलेला आहे. हा पिपा आहे, पिप्यामध्ये मेलेले किडे आहेत आणि खाली हे किडे ठेवलेले आहेत. गुलाबी बोंडळीचा पतंग मी सुरुवातीला तुम्हाला दाखवला, त्यातले किती पतंग तुम्हाला इथे दिसतात आहे? एकट दुकट असेल तर असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याचे टायमिंगसुद्धा आवश्यक आहे. रात्री 9 ते सकाळी 1 या कालावधीत लावलं तर गुलाबी बोंडळीचे पतंग यायची शक्यता आहे. अदरवाईज बाकी पतंग चुकीच्या वेळी लावलं सकाळच्या वेळी तर मित्रकिडीसुद्धा येतील, मधमाशासुद्धा येतील आणि इतर किडेसुद्धा येतील. त्यामुळे मला असं वाटतं की पूर्ण गावातले किडे आपल्या शेतात गोळा करायची गरज नाही. प्रकाश सापळ्यांचा चांगला वापर होऊ शकतो तुमच्या जिनिंग मिलमध्ये. जिनिंग मिलमध्ये याच्यासाठी की तिथे दुसरं कुठलं पीक नाही आहे, पण तिथून निघणारे जे पतंग आहेत ते आतमध्ये याच्यात प्रकाशाकडे आकर्षित होतील आणि मरतील. असंच संशोधनामध्ये हा जो दिसतो आहे हा असा लाईट ट्रॅप असतो. त्यामुळे लाईट ट्रॅपचा वापर सर्वेक्षणासाठी आपण करू शकतो, पण व्यवस्थापनासाठी त्याचा उपयोग किंवा फायदा होऊ शकत नाही, कारण ते स्पेसिफिक नाही. त्याच्यामध्ये तुम्ही इथे जे बघताय तर त्याच्यामध्ये हेलिकोर्पा पण येणार, सेमिलुपर पण येणार, वेगवेगळ्या प्रकारच्या किडीसुद्धा येणार. म्हणून प्रकाश सापळ्याचा वापर व्यवस्थापनासाठी होऊ शकत नाही. व्यवस्थापनासाठी आपण वापर करू शकतो निंबोळीचा. आता निंबोळीच्या बाबतीमध्ये एक छानसं वाक्य लिहिलेलं आहे, म्हणजे ते निंबोळीच्या बाबतीत नाही पण निंबोळीला लागू पडतं. ते जे कार्लोस नावाचे लेखक आहेत त्यांनी असं म्हटलं की गोष्टी बदलत नाहीत, गोष्टी बदलत नाही, बदलतो तो दृष्टिकोन आपला त्या गोष्टींकडे पाहायचा. बरोबर आहे. पहिले छोटासा मोबाईल होता, त्याच्यावर काहीच दिसायचं नाही, फक्त रिंग वाजायची तरी सगळे समाधानी होते. आता त्याच्यामध्ये कॅमेरा आला, रंग आले सगळे, पण तरी अजून समाधान नाही.